केंद्र सरकारनं 29 जुने कामगार कायदे रद्द करून त्या जागी 4 नव्या कामगार संहिता 21 नोव्हेंबर 2025 पासून देशभरात लागू केल्या आहेत। या ऐतिहासिक सुधारणांमुळे देशभरातील सुमारे 50 कोटी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात मोठी बदल होणार आहेत। नोकरीची हमी, वेळेवरती पगार, सामाजिक सुरक्षा आणि महिलांना सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी असे अनेक फायदे या कायद्यांमुळे मिळणार आहेत। आता ते फायदे नेमके कोणते पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। या नव्या कामगार कायद्याचा पहिला फायदा म्हणजे पगार आणि पारदर्शकता। नव्या नियमांनुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत पगार मिळणे बंधनकारक आहे। लिंगभेदावरती आधारित पगार असमानता पूर्णपणे बंद होईल आणि समान कामासाठी समान वेतन हमी मिळेल। महिलांना सुरक्षेच्या उपायांसह रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी मिळाल्याने त्यांना जास्त पगाराच्या संधी मिळतील। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला ऑफर लेटर देणं अनिवार्य आहे। आता कोणत्याही कर्मचाऱ्याला बिनशर्त नियुक्तीपत्र म्हणजेच ऑफर लेटर किंवा अपॉइंटमेंट लेटर द्यावेच लागणार आहेत। यात पगार, कामाचे तास, सुट्ट्या, ग्रॅच्युटी, पीएफ, ESI अशा सर्व गोष्टी लिहिल्या द्याव्या लागतील। त्यामुळे रोजगारात पारदर्शकता आणि विश्वास वाढेल। सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ग्रॅच्युटीचा। पूर्वी 5 वर्ष सलग नोकरी केल्यानंतर ग्रॅच्युटी मिळत होती, मात्र आता फक्त 1 वर्षाची कायमस्वरूपी नोकरी केल्यानंतर ग्रॅच्युटी मिळणार आहे। खासगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी हा क्रांतिकारी बदल आहे। यासोबतच मोफत आरोग्य तपासणी। 40 वर्षांवरील सर्व कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणी मिळणार आहे। धोकादायक उद्योग, खाणकाम, रसायन, बांधकाम क्षेत्रातील कामगारांना संपूर्ण आरोग्य विमा कव्हर मिळणार आहे। गिग आणि प्लॅटफॉर्म कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच कायदेशीर ओळख। ओला, उबेर चालक, झोमॅटो, स्विगी डिलिव्हरी पार्टनर, फ्रीलान्सर यांसारख्या गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना आता कायद्यानं मान्यता मिळाली आहे। त्यांना पीएफ, ESI, ग्रॅच्युटी, विमा असे सामाजिक सुरक्षा लाभ मिळतील। ॲग्रीगेटर कंपन्यांना आपल्या वार्षिक उलाढालीच्या 1 ते 2% रक्कम सामाजिक सुरक्षा निधीमध्ये जमा करावी लागेल। मोठा फायदा म्हणजे ओव्हरटाईमचे दुप्पट पगार। आता ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन मिळणं बंधनकारक आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त कामाचे तास त्यांना योग्य असा मोबदला मिळणार आहे। महिला आणि ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांसाठी खास तरतूद आहे। महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये काम करण्याची परवानगी आहे। यासोबतच समान वेतन आणि सुरक्षित कामाचे ठिकाण हमी मिळेल। ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांनाही समान अधिकार मिळणार आहेत। यासोबतच कंत्राटी आणि स्थलांतरित कामगारांना संरक्षण। कंत्राटी कामगारांना आता कायम कर्मचाऱ्यांसोबत वेतन, पीएफ, ग्रॅच्युटी, सुट्ट्या मिळणार आहेत। स्थलांतरित कामगारांचा डेटाबेस तयार होईल आणि त्यांना आधार लिंक पोर्टेबल सामाजिक सुरक्षा मिळेल। यासोबतच उद्योगांसाठी मोठे अनुपालन। आता एक परवाना, एकच रिटर्न, एक रजिस्ट्रेशन लागेल। निरीक्षकांची भूमिका दंडात्मक ऐवजी मार्गदर्शक असेल आणि वाद सोडवण्यासाठी 2 सदस्यीय न्यायाधिकरण तयार होतील। अशा पद्धतीने या नव्या कायद्याचे फायदे मिळणार आहेत। तरी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।